नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 29 एप्रिल 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी 1 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील लाल तुरीचे बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आजचे तूर बाजारभाव लक्षात घेता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आज दबाव बघायला मिळाला असून 8,000च्या खाली तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांचे बघायला मिळालेले आहेत. त्यामध्ये उच्चांकी बाजारभावाचा जर विचार केला तर हिंगणघाट जिल्हा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील उच्चांकी बाजारभाव तुरीला 8,500 रुपयापर्यंत निघालेले असून अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यातील तूर बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो विदर्भातील चंद्रपूर 120 क्विंटल लाल तुरीची आवक दुपारी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी चांगला दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 6,800, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,100 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा. आवक या ठिकाणी 980 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव निघालेले आहे 7,500 तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूर गज्जर. आवक 70 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,550, सर्वसाधारण दर 7,720 तर जास्तीत जास्त दर 7,995 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो लातूर. या ठिकाणी जबरदस्त 4,000 क्विंटल लाल तुरीची आवक दुपारी 12 वाजेपर्यंत होती आणि या ठिकाणी देखील तुरीच्या बाजारभावामध्ये एक हलकासा दबाव आजच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाला असून कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,500 तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल. आवक या ठिकाणी 1,000 क्विंटलची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,100 तर जास्तीत जास्त दर 8,295 रुपये. त्यानंतर अमरावती. आवक या ठिकाणी 3,054 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर निघालेले आहे 7,300, सर्वसाधारण दर 7,580 तर जास्तीत जास्त दर 7,900 रुपये. त्यानंतर बाजार समिती यवतमाळ तूर लाल. 95 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,240 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक या ठिकाणी 3,132 क्विंटलची आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी आजच्या बाजार सत्रामध्ये मित्रांनो थोडी दरवाढ बघायला मिळाली असून 8,000च्या पुढे या ठिकाणचे बाजारभाव गेलेले असून 8,595 रुपयापर्यंत उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी निघालेले असून कमीत कमी दर होते 7,000 रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम तूर लाल. आवक 2700 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,120, सर्वसाधारण दर 7,450 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चाळीसगाव तूर लाल. 20 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,500 तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर तालुका आहे मलकापूर, जिल्हा बुलढाणा. 990 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,465 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती सावणे, जिल्हा नागपूर तूर लाल. आवक या ठिकाणी 1,110 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,375 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती मेहकर. 210 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,350 तर जास्तीत जास्त दर 7,450 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर मंगरुळपीर. आवक या ठिकाणी 975 क्विंटल लाल तुरीची होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील हलकी दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,840 तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव, जिल्हा बुलढाणा. 38 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,225, सर्वसाधारण दर 7,135 तर जास्तीत जास्त दर 7,405 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो कळमेश्वर, जिल्हा नागपूर. आवक या ठिकाणी आलेली आहे जवळपास 100 क्विंटल लाल तुरीची आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,150 तर जास्तीत जास्त दर 7,500. त्यानंतर आष्टी, जिल्हा वर्धा. 170 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये. त्यानंतर
वर्धा तूर लोकल 206 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेला आहे 7,350, सर्वसाधारण दर 7,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती माजलगाव तूर पांढरी 119 क्विंटल पांढरी तुरीची आवक कमीत कमी दर 6,400, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,500 रुपये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी 105 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आणि बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर 7,150, सर्वसाधारण दर 7,400 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,650 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो गंगापूर तूर पांढरी 130 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर 6,175 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 6,576 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो आज दुपारी 1 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो मागच्या आठवड्याच्या तुलनेत आजच्या बाजार सत्रामध्ये राज्यातील तूर बाजारभाव थोडे दबावात बघायला मिळाले असून उच्चांकी बाजारभाव 8,000 ते 8,500 रुपयापर्यंत निघालेले असून सर्वसाधारण बाजारभाव हे 7,000 ते 7,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये निघालेलं असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार.